हा 1 तारखेचा व्हिडिओ आहे, मी एडिट करून ठेवला होता पण अपलोड करायचा राहून गेला माझ्याकडनं. तर 1 तारखेला होता गुरुवार, स्वामींचा वार होता. तर मला त्या दिवशी ना स्वामीची प्रतिष्ठापना करायची होती. तर मी फ्लिपकार्टवरून मूर्ती मागवली होती. तर यांनी त्यासाठी सामान वगैरे सगळं घेऊन आले होते आणि मग 11:30 वाजेपर्यंत हे आले. तर मग तिथून पुढे मी म्हणजे पूजेला सुरुवात केली. तर 12 वाजेपर्यंत होऊन गेलं माझं. आता मला वाटलं की जपमाळ वगैरे इथे मिळेल का नाही काय माहिती, पण मिळाली माळ. त्याच्यानंतर मग माझ्याकडे जी गुरुचरित्र वगैरे पुस्तक 2 आहेत ना, तर ती मला सासूबाईंनी दिलेली आहेत. तर तीच मी त्याच्यातूनच पूजा वगैरे म्हणजे सगळं वाचून घेतलं. मला वाटलं हे सर्व करायला मला जमेल की नाही काय माहिती, पण कोणतीही गोष्ट तुम्ही करायला घेतली ना की ती आपोआप म्हणजे जमते. आणि नैवेद्यासाठी केलं होतं मी, तर शिरा केला होता, मसाले भात केला होता आणि नॉर्मल भाजी चपाती एवढाच नैवेद्य होता. तर पोळी करायची होती मला, पण सकाळी मला एवढं नाही नसतं जमलं कारण आवडलंच नसतं. आणि आमच्या दिवेशला शिकायचं आहे चहा करायला, तर तो इथं मला चहा करायचाच आहे असं बोलून माझ्याजवळ आला आणि मला बोलला की मी गॅस पेटवून हे करतो. म्हटलं गॅस तर बिलकुल गॅसला हात लावायचा नाही. मी गॅस वगैरे सगळं त्याला करून पेटवून दिला. त्याच्यानंतर मग त्यांना चहापत्ती वगैरे मी काढून दिले, तेवढे त्यांना टाकले. त्यांच्या संध्याकाळी देवपूजा वगैरे करून मी घेतली. आणि इथं मला ना कांदे वगैरे यांनी आणले होते, तर ते मला ठेवून द्यायचे होते व्यवस्थित. तर सगळा कचरा कांद्यांचा पहिला झाला होता. मी ना कांद्याच्या खाली आधी पोतं नाही तर ठिका असं टाकून द्यायचे, पण आता बिलकुल टाकत नाही. कारण काय होतं, एक कांदा खराब झाला की सगळं मग पोतं सगळं असेल ते खराब होऊन जातं. जर 1-2 कांदे केले तरी लगेच मी काढून टाकते आणि लगेच खालून अशी पुसून घेते तिथं. तर मग त्यामुळे ते काही जास्त घाण होत नाही. दुपारी मी भात राहिल्यावर त्याची मी असे डोसे करून घेतले. तर त्याच्यामध्ये थोडंसं बेसन मिक्स केल्यामुळे ते असे चांगले झाले, नाही तर बिलकुल चांगले नव्हते झाले. त्याच्यानंतर भाजी वगैरे खोडून घेतली. तर बाय, भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलचे नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा.